नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागात स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं असतं असं आपण म्हणतो, पण हे नातं जेव्हा प्रेमाच्या आधारावर उभं असतं तेव्हा याच प्रेमाच्या सावलीमध्ये घर बहरतं, फुलतं। आणि याच नात्यामध्ये जर गैरसमज आणि विश्वासघात आला तर हेच नातं माणसाला आतून पोखरतं आणि मग सुरू होतो प्रवास एकाकीपणाचा, दुःखाचा। आणि अशातच एखादी भयंकर गुन्हेगारी घटना घडली तर माणूस उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही। आजची ही केस अशाच लोकांची आहे जी नाती सांभाळत सुखानं जगण्याचा प्रयत्न करत होती, पण एका गुन्ह्यानं या सगळ्यांच्याच आयुष्याची पार माती झाली। देवा, माझ्या पतीने खूप मोठं काम मनावर घेतलंय। आजवर तुझ्या आशीर्वादाने त्यांची प्रगती झाली आहे। असाच आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहू दे। हे बरं आहे, मेहनत मी करायची आणि सगळं क्रेडिट तुझ्या देवावर। तुझ्या देवाच्या भरोशावर इथपर्यंत नाही पोचलोय मी। हे जे काय उभं केलंय ना ते माझ्या मेहनतीवर उभं केलंय मी। कशाला त्या दगडासमोर उगाच डोकं आपटत बसलीस? आपलं टाइम वेस्टिंग आहे हे। Useless. देवा, यांच्या वतीने मी तुझी माफी मागते। आई, आरती बाबांना देऊन या। हॅलो, हां, ते तुम्हाला पैशांचं सांगितलं, काही होतंय का? बरं, थँक्यू। हॅलो शेट, हां ऐका ना, तर बघा पार्टीचं शहर प्रमुख व्हायचं, त्यासाठी तगडा पैसा लागणार आहे, 50 लाख रुपये। नाही अहो, जशी पोझिशन मिळाली ना आपल्याला की आपण लगेच तुमचे पैसे रिटर्न करू। हो सेट, मग मी खोटं कशाला बोलू? हो नाही, मी तुमचे पैसे रिटर्न करीन मी। हो सेट ऐका ना, मी तुम्हाला सांगतो ना, मी शब्द देतो तुम्हाला। पैशांची अडचण आहे म्हणून तुम्हाला फोन केला, हो नाही तुम्ही फोन पण नसता केला। बरं ठीक आहे, नाही आता काय फोडणार। थँक्यू। हे दागिने विका आणि पैसे उभे करा। आरती, अरे यात होईल ना सगळं? प्रयत्न करतो। थँक्यू सो मच। बरं मी निघतो आता, मला उशीर होतो। भूषण फोन दे, भूषण फोन दे, भूषण। हे चाळे करतो का ऑफिसमध्ये? सगळं रेकॉर्ड केलंय मी, सगळं एक ना एक गोष्ट ना साहेबांपर्यंत पोहोचवतो की नाही बघ। कसा शहर प्रमुख होतो तेच बघतो मी। भूषण हे बघ। चल भूषण
साहेब हे घ्या, एकदा शहर प्रमुख पद देऊन बघा. आपल्या पार्टीला खूप पुढे नेऊन ठेवीन मी. तुम्हाला पक्षाचं शहर प्रमुख केलं तर पक्षाची बदनामी होईल त्याचं काय? हो साहेब, कोणीतरी कारस्थान केलंय माझ्या विरुद्ध. हो, ती दुसरी तिसरी कोणी बाई नाहीये, ती माझी पत्नी आहे. काय? हो, एक मिनिट. आरती, ये. ही माझी पत्नी आरती. व्हिडिओत तुम्ही फार वेगळे दिसता. तो आमचा प्रायव्हेट मोमेंट होता, पण समाजात वावरताना मी अशीच असते. यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा वाढेल याची मी नेहमीच काळजी घेते. शाबास, असाच पक्षाचा विस्तार करा. साहेब, साहेब एक खरं सांगू का, तुम्ही मला पद नाही दिलात ना तरी पण मी पक्षासाठी काम करत राहीन. पण सर, पद मिळालं ना की कसं तेवढंच प्रभावीपणे काम करता येतं. दिलं, पक्षाचं पद तुम्हाला दिलं. आता जोरात काम करा. धन्यवाद साहेब, धन्यवाद धन्यवाद. येतो साहेब. चल. Yeah, this is for you. मला लय भारी वाटतं, एक नंबर. थँक्यू 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 सो मच. ए दिल्या, पण तू एक बेस गेला, तू त्या भूषणला माती चारली. ए यार, हार्डली काँग्रेस दिल्या. थँक्यू सो मच. कम हिअर. चल चल, आता मारूडा चल. अहो आरती, अहो पूजेचा मुहूर्त झालाय. माफ करा गुरुजी, ते थोडं काम होतं. सुरू करूयात. आरती, हो हो, आले आले. गुरुजी, मी थोड्या वेळात आले. पूजेच्या मधून उठून जाणं असं बरं नव्हे. देव माझा नाईलाज समजेल, पण हे नाहीत. आरती, आरती. काय ते थंड करत ठेवलंय? वाट ना सगळ्यांना, सर्व कर ना. भाऊजी, अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे काय तू यार, इतकी मस्त पार्टी चालली आणि तू तिथे पूजा करत भजन करत बसलीस. हे स्नॅक्स थंड होत आलंय, सर्व करायचं होतं. आणि हे खाणार कोण? हे तू का? नाही खा ना नाही, please. माझा उपवास आहे. पूजा झाल्याशिवाय मी नाही खाणार. हे वाटा आणि जा पूजा करायला. माफ करा गुरुजी, थोडा उशीर झाला.
काय भूषण साहेब, एवढा सिक्रेटिव्हली मला इथे बोलवलं काय? तुझ्यामुळे मला आपल्या साहेबांनी पक्षातून बाहेर काढले. 20 वर्षाची मेहनत माझी वाया गेली आहे. हसू नकोस, लक्षात ठेव, तुला मी सोडणार नाहीये. याच्या पुढे परत जर माझ्या नादी लागलास ना तर तुला पक्षातून नाही समाजातून बाहेर काढी दे. तुला कळलं ना? चल. सर, मला कंप्लेंट लिहायची आहे. प्लीज बसा ना. सर, माझे मिस्टर दिनेश, ते 3 दिवसांपूर्वी काहीतरी कामासाठी बाहेरगावी गेले होते. ते आलेच नाहीत परत. मी त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. मी त्यांच्या मित्रांना, सहकार्यांना, सगळ्यांना विचारलं, पण कोणालाच काही माहीत नाही आहे. एक काम करा, त्यांचा मला फोटो द्या, त्यांचा मोबाईल नंबर आणि ऑफिसचा ॲड्रेस. हा फोटो सर. ठीक आहे मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही चौकशी करतो. प्लीज सर, थोडं लवकर शोधा. थँक्यू. राजकीय नेता असलेल्या दिनेशच्या गायब होण्यामुळे त्याच्या घराची घडी तर विस्कटलीच, पण राजकीय क्षेत्रातही फार मोठी खळबळ माजली. पोलिसांनी खूप प्रयत्न करूनही दिनेशचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. बघता बघता 1 वर्ष झालं. हळूहळू लोक आपल्या उद्योगाला लागले. दिनेशचं गायब होणं ही आता जुनी गोष्ट झाली, पण अजूनही काही लोक होते जे दिनेशच्या प्रतीक्षेत होते. जैन सर. जय नायकुडे. वेलकम सर. या. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. माझं नाव आरती जाधव. सर, माझं कमिशनरांशी बोलणं झालं. त्यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही इथला नवीन चार्ज घेतलाय, हो. म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. सर, माझे मिस्टर दिनेश जाधव, वर्षभरापूर्वी मी त्यांची मिसिंग कंप्लेंट दिली होती, पण त्यांचा अजून काहीच पत्ता लागला नाही. प्लीज सर, प्लीज तुम्ही काहीतरी करा. मॅडम काळजी करू नका. काय नाव म्हणालात? दिनेश जाधव. हो. त्यांच्याबद्दल काय माहिती मिळाली की तुम्हाला कळवतो. थँक्यू सर. वेलकम. या. नायकुडे, यांची केस आधी कोण हँडल करत होतं? सर, PSI एकनाथ भिडे. त्यांना बोलवतो. ओके सर. सर. जैन सर. जय. मिस्टर भिडे, दिनेश जाधव मिसिंग केस 1 वर्षापूर्वीची तुम्हीच हँडल करत होतात ना? हो सर, ती केस मीच हँडल करत होतो. काय डिटेल? सर, दिनेश जाधव या केसची मी कसून चौकशी केली, पण त्या दरम्यान मला असे ठोस पुरावे का सापडले नाही. नंतर मला कळालं की दिनेश जाधव हा नेपाळमध्ये शिफ्ट झाला होता. त्या दरम्यान मला एक बेवारस डेड बॉडी सापडली होती. त्यांची ओळख पटवून देण्यासाठी मी त्यांच्या मिसेसला बोलवलं, पण त्यांच्या मिसेसने नकार दिला. नायकोडी, दिनेश जाधव बद्दल जेवढी माहिती आपल्याकडे आहे ती सगळी मला द्या. ओके सर. भिडे या. सर, दिनेशने गायब होण्यापूर्वी सेल्फ डिफेन्ससाठी आर्म लायसन्ससाठी अप्लाय केलं होतं, पण ते मिळण्या अगोदरच तो गायब झाला. आणि सर, ही दिनेशची फाईल. असं काय घडलं होतं की त्याला हत्याराची गरज पडावी? दिनेश गायब झाल्यानंतर त्याचा फोन नेपाळच्या बॉर्डरजवळ बंद पडला. दिनेश देश सोडून गेला की त्याला कोणीतरी मारून टाकलं? सर, कदाचित दिनेश देश सोडून गेला असेल, कारण त्याचा मोबाईल हा नेपाळच्या बॉर्डरजवळ जाऊन बंद झाला. आणि त्याच दरम्यान
उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये लोकल पोलिसांना एक बेवारस प्रेत तरंगताना सापडलं होतं. दिनेशच्या बायकोने दिनेशची मिसिंग कंप्लेंट दिली होती म्हणून लोकल पोलिसांनी दिनेशच्या बायकोला बोलावून घेतलं आणि ते बेवारस प्रेत ओळखण्यासाठी सांगितलं. शरीरावरच्या खाणाखुणा बघून दिनेशच्या बायकोने ते प्रेत दिनेशचं नाही म्हणून सांगितलं होतं. बॉडीचा चेहरा पूर्ण डिस्टॉर्ट झाला होता. अपेंडिक्सचं ऑपरेशन मार्क्स आणि बॉडीवरचे इतर बर्थ मार्क्स बघून दिनेशच्या बायकोने ते प्रेत दिनेश तर नाही आहे असं सांगितलं होतं. लोकल पोलिसांनी त्याचा विसरा गोळा केला आणि बॉडी क्रिमेट केली. इतके म्हणजे ती बॉडी पुरुषाची असून सुद्धा साडी नेसवली होती. दिनेश क्रॉस ड्रेसर नव्हता. खबरांच्या माहितीनुसार दिनेश स्वतःचं नाव आणि आयडेंटिटी बदलून दुसऱ्या देशात स्थायिक झाला. असं काय घडलं असेल की दिनेशला इथलं सगळं सोडून परदेशात स्थायिक व्हावं लागलं असेल. शिवाय गायब झाल्याच्या दिवशी दिनेशने शेवटचा कॉल राजेश आणि नुपूरला केला होता. मला या दोघांची सगळी डिटेल्स हवी. कुणाकडून तरी या दिनेशबद्दल काहीतरी क्लू नक्की मिळेल. ओके सर. बघा शिंदे मॅडम. सर या नुपूर आहेत. दिनेशने सगळ्यात शेवटचा कॉल यांनाच केला होता. नुपूर, तुमचं आणि दिनेशचं शेवटचं बोलणं काय झालं होतं? हॅलो नुपूर. हाय. अगं तुला रक्षाबंधनचं गिफ्ट काय हवंय? तुमच्यासारखा भाऊ मिळालाय. आणखी काय पाहिजे? तुम्ही लोकांची इतकी कामं करता, त्यांची सेवा करता, हेच माझं गिफ्ट आहे. काही मोठी गोष्ट नाही आहे ती. सर या संदर्भातच बोलणं झालं होतं. काय वाटतं तुम्हाला? दिनेश कुठे गेले? त्यांनी काही चुकीचं केलं म्हणून ते गायब झाले का त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून ते गेले? सर याबद्दल काही बोलल्याचं आठवत नाही. ठीक आहे, तुम्हाला काही आठवलं तर आम्हाला कळवा. दिनेशला शोधायला मदतच होईल. या. ही सगळी माहिती गोळा करू. कोण? मी राजेश. राजेश बसा. राजेश, दिनेशचं नुपूर आणि तिचा नवरा नितीन यांच्याबरोबर कसे संबंध होते? आम्ही दिनेशचा मोबाईल बंद होण्यापूर्वीचे मेसेजेस रिट्रीव्ह केलेत. दिनेश आणि नुपूर एकमेकांना रोमॅन्टिक मेसेजेस पाठवत होते, पण नुपूर तर म्हणते की ती दिनेशला भाऊ समजत होती. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नुपूर आणि तिचा नवरा नितीन हे दिनेशच्या शेजारी राहत होते. पण दिनेश गायब होण्यापूर्वी ते तिथून दूर राहायला गेले. या दिनेशचं आणि नुपूरचं नेमकं नातं काय होतं? त्यामुळेच तर दिनेश गायब झाला नाही ना? नुपूर. वहिनी, अहो म्युझिक काय भारी लावलंय. मला वाटतं आपला एक डान्स झाला पाहिजे. ह्याच्याकडे काय बघताय तुम्ही? ओ इज माय बेस्ट फ्रेंड. चांगला मित्र आहे माझा. हा काय बोलणार आहे? लेट्स हॅव अ डान्स. कम ऑन कम ऑन. वहिनी ऑकवर्ड फील नका करू. या प्लीज 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 लेट्स हॅव अ डान्स. यांच्यासमोरच सुरू झाला. यांना डाऊट आला तर मला फरक नाही पडत हा त्याचा. आणि हा काय करणार आहे? मला घाबरतो मला तो. आणि हा जर तुला काय बोलला ना तर मला सांगायचं. काय करायचं मला सांगायचं.
हा फायदा घेतोय. मी काय बोलत नाही ना, त्याचा फायदा घेतोय हा. सर, दिनेश आणि नुपूरच्या अफेअरबद्दल नितीनला कळालं होतं, म्हणून मग त्याने दिनेशसोबतची फ्रेंडशिप तोडली आणि दिनेशच्या शेजारचं त्याचं घर विकून तो मुद्दाम लांब राहायला गेला. पण दिनेशने नुपूर बरोबर असलेली आपली फ्रेंडशिप तोडली नाही. त्या दोघांचे एकमेकांना फोन मेसेजेस हे चालूच होते. त्यानंतर दिनेश गायब झाला. सर, ही शक्यता नाकारता येत नाही की नितीननेच दिनेशला गायब केलं असेल. शक्य आहे. नितीन, बोला सर. तुमचा सगळ्यात जवळचा मित्र दिनेश 1 वर्षापूर्वी गायब झाला. असं काय सिक्रेट होतं त्याच्या लाईफमध्ये की तो असा सिक्रेटली गायब झाला? खरं सांगायचं ना सर, तर दिनेशची नियत साफ नव्हती. आमची कॉलेजची फ्रेंड होती पूजा, तिच्यासोबत त्याचं अफेअर सुरू होतं. ते दोघे लग्नही करणार होते, पण आरतीच्या पॅरेंट्सकडून मिळणारी संपत्ती, दागदागिने याच्या हव्यासापोटी त्याने आरतीसोबत लग्न केलं. त्यामुळे पूजा खूप दुःखी झाली. दिनेशने त्याच्या लग्नानंतर पण तिची समजूत काढून पूजासोबत अफेअर सुरू ठेवलंच. आणि हां, पूजाने एक डिसिजन घेतला. आय नो, त्या दिवशी मला म्हणालीस मी येते आणि आलीसच नाही. प्लीज प्लीज. हां, अटेन्शन एव्हरीवन. बाय. पूजा, हे काय आहे? सगळ्यांना इथे बोलवलंयस, काय सरप्राईज काय आहे? मी लग्न करते. ओके, वाव. हे गप्पे, गप्पा बस. भूषण, हे पूजा, काय आहे? ह्याच्याशी लग्न करतेस तू? हा डिवोर्स? डिवोर्सी आहे माहिती आहे, पण मुलींना यूज अँड थ्रो करणारा नाहीये. कमिटेड आहे. इज अ वन वुमेन मॅन. हे पूजा, इकडे काय चाललंय हे सगळं पूजा? हा, लग्न करतेस वगैरे, अचानक येऊन सांगतेस. आपलं प्रेम होतं ना? प्रेम? रिअली? पूजा, काय झालंय तुला यार? ए, जरा लांब राहा, लांब राहा. मध्ये येऊ नको, आता मारीन तुला मी आता. पूजा, ऐक. पूजाचं नाव घ्यायची अवकात आहे का तुझी? गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट. तुला सांगितलं ना, मध्ये येऊ नको. पूजा, आणि त्यानंतर काही दिवसातच दिनेश गायब झाला. त्या भूषणची चौकशी आम्ही करूच. पण तुझा पण राग होता ना दिनेशवर. तुझ्या पत्नीचे आणि दिनेशच्या अफेअरबद्दल तुला कळलं होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी तू टपून बसला होतास. नाही सर, दिनेश मला भावासारखा होता. मॅडम, तुमचे आणि दिनेशचे रोमॅन्टिक मेसेजेस आम्ही मिळवले. बघा, घेऊन त्याला आला. सर सर अहो पण सर, बाबा, आज परत औषध घ्यायला विसरलात ना? अरे हो. हे घ्या. हे घ्या पाणी. आई, पाय द्या. किती काळजी करशील का आमची? एवढी सोन्यासारखी बायको सोडून दिनेश कुठे गेलाय काय माहिती. आता तो परत आला ना, तुझ्या पदरालाच बांधून ठेवते. परत कुठे जायचं नाही म्हणून सांगते. तर या दिनेशचं गायब होण्याच्या अगोदरचं 3 महिन्याचं मी CDR रिपोर्ट्स काढले आणि त्याचे मेसेज सुद्धा रिट्रीव्ह केले. सर, हा दिनेश एका मनीषा नावाच्या बाईच्या कायम टचमध्ये होता आणि ही मनीषा एक मसाज पार्लर चालवते. या दिनेशने त्या बाईला एक मेसेज टाकला होता आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की तुला माझ्याकडे पाठवणाऱ्यांचा मी बरोबर बदला घेतो आणि जर का मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न जरी केलास तर तुझी काही खैर नाही. दिनेश धमक्या देत होता आणि स्वतःच गायब झाला. ब्लॅकमेल म्हणजे पैशांचा व्यवहार नक्की झाला असेल. या दिनेशचे सगळे बँक डिटेल्स काढा, काही ना काही क्लू नक्की मिळेल. ओके सर. म्हणून मी शिंदे मॅडमला त्या मनीषाला पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितले. त्या घेऊन आल्या.
शिंदे मॅडम आतमध्ये घेऊन येतात ना. सर मला इथे का बोलवलंय? मॅडम, हे दिनेश बरोबरचं ब्लॅकमेलिंगचं काय प्रकरण आहे? माहित नाही सर. हे बघा, आम्हाला खरं खरं सांग. सर मला खरंच काही माहित नाहीये. नाही गोडी, यांच्या पार्लरवर धाड टाका, सगळ्या क्लायंट्सला आत टाका आणि यांचं लायसन्स सस्पेंड करायची प्रोसेस सुरू करा. सर प्लीज असं नका करू. सर माझं पार्लर बंद नका करू. मी सांगते, मी सगळं सांगते. बोला. मनीषा, त्या दिनेशला आपल्याला पुरता बर्बाद करायचा आहे. फक्त राजकारणातून नाही, या समाजातून उठवायचं त्याला. त्याच्या कॅरेक्टरवर प्रूफ सकट असा ब्लेम आणायचा आहे की तो शहर सोडून कायमचा निघून गेला पाहिजे. सर मी दिनेश बरोबर फ्रेंडशिप केली आणि त्यानंतर आम्ही रेग्युलर फार्म हाऊसला भेटायला लागलो. हे काय आहे? तू मला ब्लॅकमेल करत होतीस? मला ब्लॅकमेल करत होतीस तू? चल. त्यानंतर मी त्याच्या वाट्याला कधीच गेले नाही, पण त्यानेच मला मेसेज करून ब्लॅकमेलबद्दल धमक्या दिल्या. पूजा, दिनेश कुठे गेलाय माहितीये? नाही. तुझा बेस्ट फ्रेंड होता ना तो. कुठे जातोय हे तुला सांगितलं असेलच. आमचं प्रेम असतानाही दिनेशने आरतीसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्याने त्याचे प्रॉब्लेम्स मला एक्सप्लेन केले आणि मी पुन्हा त्याच्यावर ट्रस्ट ठेवून रिलेशनशिपमध्ये गेले. पण मी त्याला सरप्राईज द्यायला त्याच्या फार्म हाऊसला गेलेले आणि तिकडे तो त्या नुपूरसोबत रोमॅन्स करत होता. मी तर एवढ्या शॉकमध्ये होते. नंतर मला खूप राग आला. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत सगळी फ्रेंडशिप पण संपवून टाकली. फ्रेंडशिप संपवली की दिनेशलाच संपवलं? सर मी खरं तसं काही नाही केलंय. हे कोण? हे माझे मिस्टर आहेत, भूषण. भूषण, तू दिनेशला धमकी दिली होतीस ना? नाही, मी का धमकी देऊ त्याला? पूजाने तुमच्या लग्नाबद्दल जेव्हा दिनेशला सांगितलं तेव्हा तुमच्यात खूप मोठं भांडण झालं होतं. तू दिली होतीस धमकी दिनेशला? नाही, म्हणजे मी चिडून असं बोललो असेल त्याला, पण माझं असं इंटेन्शन नव्हतं साहेब. म्हणजे मनीषाचा वापर करून तुम्ही दिनेशला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. तो तुमचा प्लॅन फेल झाला. त्यानंतर तुम्ही दुसरा प्लॅन केला, दिनेशला गायब करण्याचा. अहो, असं काही नाही केलं आम्ही. आम्ही का गायब करू त्याला साहेब? मग त्याचा खून केला? सर आम्ही काहीच नाही केलंय. हे असं बोलायचं नाही. यांना घेऊन चला पोलीस स्टेशनला. अहो पण सर, अरे चला. अहो, सर, असं कसं घेऊन जाऊ शकता काय बोलताय सर? वर्षभरापासून गायब असलेल्या दिनेश बद्दल रोज नवी माहिती मिळत होती.
नवीन शक्यता, नवीन सस्पेक्ट उभे राहत होते. अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ होत होती आणि शहरामध्ये खळबळ माजत होती. पण नेमका खात्रीलायक पुरावा नसल्यानं सत्य काय हेच कळत नव्हतं. दिनेश स्वतःहून कुठे निघून गेलाय की त्याच्याबरोबर काही घातपात झालाय हे काही केल्या क्लिअर होत नव्हतं. पोलीस सगळ्या बाजूनं बारकाईनं तपास करत होते आणि अचानक त्यांच्या हाती एक असा पुरावा लागला ज्यानं तपासाची दिशाच बदलली. सर, सिटी हॉस्पिटलमधनं रिपोर्ट आणलेत. दिनेशचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यासाठीच त्याने एक मोठी रक्कम सिटी हॉस्पिटलच्या अकाउंटला ट्रान्सफर केली होती. काय? हो सर. नायकोडी, 1 वर्षांपूर्वी दिनेशच्या बायकोला म्हणजे आरतीला ती बॉडी दाखवली होती. त्या बॉडीवर पण अपेंडिक्सच्या ऑपरेशनचा मार्क्स होता, पण तिने ती बॉडी ओळखायला नकार दिला. त्या बॉडीची DNA टेस्ट झाली होती? नाही सर. नायकोडी, त्याचा विसेरा घेऊन दिनेशच्या आईच्या DNAची टॅली करून बघा आणि या आरतीवर लक्ष ठेवा. जर ती बॉडी दिनेशची होती हे प्रूव्ह झालं तर तिने ते ओळखायला नकार का दिला? याच्यातच दिनेश गायब होण्याचं सिक्रेट लपलेलं आहे. ठीक आहे सर. DNA रिपोर्ट आलाय आणि उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये जे बेवारस प्रेत सापडलं होतं त्याच्याशी तो DNA मॅच झालाय. हा त्याचा रिपोर्ट. म्हणजे ती बॉडी दिनेशचीच होती. 1 वर्ष आधी दिनेशचा खून झाला आणि ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा डिस्टॉर्ट करण्यात आला. सर, मलाही तसंच वाटतंय. आणि पोलिसांना मुद्दाम मिसलीड करण्यासाठी त्या डेड बॉडीला साडी नेसवून ती डेड बॉडी तृतीयपंथी असल्याचं भासवण्यात आलं होतं. नायकोडी, हे उजनी धरण म्हणजे तेच ना जिथे वर्षातून एकदा परदेशी पक्षी येतात? हो सर. त्या काठाजवळ पक्ष्यांचा काढलेला एक फोटो कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. नायकोडी, पेन द्या. यांचा 1 वर्ष आधीचा CDR काढा. ओके सर. मिसेस आरती जाधव, हे जे पक्ष्यांचे फोटो आहेत ते फोटो उजनी धरणाच्या बॅक वॉटरकडे येणाऱ्या परदेशी पक्ष्यांचे आहेत, बरोबर? हो सर. सर, DNA मॅच झालं? सांगतो ना मॅडम. हे तुमच्या दुसऱ्या नंबरचे सिटी. 1 वर्षापूर्वी तुमचे सासू आणि सासरे पंढरपूरच्या यात्रेला गेले होते. ज्या दिवशी दिनेश बेपत्ता झाले तेव्हा तुम्ही तुमचा रेग्युलर फोन घरी ठेवलात आणि हा दुसरा फोन घेऊन उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या इथे गेला. काही दिवसाने उजनी धरणाजवळ एक डेड बॉडी तरंगताना दिसली. त्या डेड बॉडीचा DNA आणि दिनेशच्या आईचा DNA मॅच. आय एम सॉरी, तुमच्या दिनेशचा खून झाला आणि तो खून तुमच्या सुनेने केलाय असा आम्हाला डाऊट आहे. काय? माझ्या दिनेशचा खून? अगं, तुला मी माझ्या पोटच्या लेकरासारखी माया केली, अख्खं घरदार तुझ्या हवाली केलं आणि तू माझ्या मुलाचा खून केलास. कुठे पेटशील बाप तू? मी दिनेशचा खून नाही केलाय. विश्वास ठेवा माझ्यावर. आई, खरंच मी नाही मारले दिनेशला. सर. मॅडम, तुम्हाला जे काय सांगायचं ते पोलीस स्टेशनला जाऊ. ते मॅडम येऊन झालाय ना? नाही आई, माझ्यावर विश्वास ठेवा. आई, मी नाही केलंय. बाबा. मॅडम, एका पत्नीला आपल्या नवऱ्याच्या शरीरावरचे सगळे डाग माहिती असतात. दिनेशची बॉडी दाखवून सुद्धा तुम्ही ती ओळखायला नकार दिलात. तुम्ही दिनेशचे आई वडील पंढरपूर यात्रेला गेल्याचा फायदा उचललात आणि दिनेशचा खून केला.
खरं काय ते सांगा. दिनेशची पत्नी म्हणून मी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पाडल्या, पण त्याला त्याची किंमत नव्हती. त्याने कधीच माझ्यावर प्रेम नाही केलं. मग हळूहळू त्याच्याबद्दल राग निर्माण होत गेला माझ्या मनात. आणि त्या दिवशी तर बरं नुपूर, ऐक ना, एकदा आय लव्ह यू बोल ना. अरे पण तू घरात आहेस ना, तुझ्या बायकोने ऐकलं तर? आरतीने. आणि ती काय करणार आहे? दिनेशचं ते बोलणं ऐकून मला असं वाटलं की हा मला कधीतरी मारून टाकेल. आणि असा कॅरेक्टरलेस नवरा असण्यापेक्षा मला नवरा नसलेलाच बरा. आणि म्हणून मी दिनेशला मारायचा प्लॅन केला. येस येस. बघितलंस, जिंकलो मी. आणि ते पण स्वतःच्या मेहनतीवर जिंकलोय मी. कळलं ना? हे तुझ्यासारखं पूजापाठ करून देवभजन करून नाही जिंकलो. कोणीच नाही जिंकू शकत. जरा डोकं उघड आता. कळलं? घरी आल्यावर सगळ्यात पहिला मी त्याचा मोबाईल नेपाळच्या बॉर्डरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये लपवला. मग त्याचा पासपोर्ट, काही कपडे, बॅग घरातून नाहीसे केले. आणि पोलीस स्टेशनला जाऊन तो मिसिंग असल्याची खोटी कंप्लेंट दिली. सासू सासरे पंढरपूर यात्रेवरून आल्यावर रडायचं खोटं नाटक केलं. त्यांना संशय नाही आला, खरं वाटलं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण आणि मग पोलिसांनी तुमचा गुन्हा शोधून काढला. तुमच्याबरोबर दिनेशने जे केलं ते चुकीचंच होतं. पण तुम्ही त्याचा खून केलात, त्याची शिक्षा तुम्हाला व्हायलाच हवी. आता उरलेलं सगळं आयुष्य जेलमध्ये काढा. येऊन जाईल. सर नाही नाही, सोडा मला. मुलाच्या वागण्या बोलण्याचा आपल्या सुनेला प्रचंड त्रास होतोय हे कळत असूनही ते त्याला थांबवू शकले नव्हते. आपल्या वागण्यामुळे घरातल्या लोकांना त्रास होतोय हे माहीत असूनही दिनेशने स्वतःला बदललं नाही. नवऱ्याचा जाच असह्य झाल्यानंतर आरतीनं दुसरा मार्ग असतानाही त्याचा खून करायचं ठरवलं. या सगळ्यांनीच त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या पर्यायाची निवड केली असती तर आज त्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली नसती. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.